हॅलो एव्हरीवन, सयांश किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अगदी डाबा स्टाईलने घरच्या घरी एकदम चटपटीत अंडा करी। तर त्यासाठी मी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे। खोबऱ्याचा खीस, कांदा बारीक कट करून घेतलेला, खडे मसाले, अद्रक, लसूण, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 3 अंडे बॉईल करून घेतलेले आहेत। तर हे सर्व हे मसाले आहेत, हे वाटण आपल्याला करायचं आहे। त्या वाटण करण्या अगोदर ना आपण हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेऊ। तर कांदा मी टाकून भाजून घेतला आहे। थोडा भाजत आला की त्यात थोडं तेल टाकून आणखीन छान भाजला आहे। कांदा थोडासा बाजूला सारून त्याच्यामध्ये ना हे मसाले थोडेसे भाजून घेऊ। तर ते धने आणि थोडेसे खडे मसाले आहेत का ते ह्याच्यामध्ये तेल टाकून भाजून घेतला आणि आता खोबरं पण असं व्यवस्थित असं ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे। आणि लसूण, अद्रक, मिरची ते पण त्याच्यामध्ये सगळं मिक्स एकत्र करून घ्यायचं शेवटी आणि गॅस बंद करून हे मिश्रण थोडंसं असं थंड होऊ द्यायचं। आणि थोडंसं थंड झालं की मिक्सरमधून याचं वाटण छानसं काढून घेऊया। तर हे बघा मिक्सरमध्ये मी टाकून ह्याचं वाटण काढून घेते। तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटण काढावं लागेल। कोथिंबीर राहिली होती ती कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेऊ आणि वाटण काढून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे हे वाटण झालेलं आहे। तर आता भाजीला तडका द्यायचा। तर 2 ते 3 पळ्या तेलमध्ये ना मी अर्धा चम्मच हिंग टाकून घेतलेला आहे आणि हे वाटण मिक्स करून घेतलेलं आहे। हे वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं आणि तेलामध्ये असं तळू द्यायचं। हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये तळत आलं की याच्यामध्ये थोडे सुके मसाले टाकायचे आहेत। लाल मिरची पावडर, थोडीशी हळद पावडर, चिकन मसाला 1 चम्मच आणि अंबारी कांदा लसूण मसाला आहे, हा मसाला टाकायचा आहे। तर हे मसाले व्यवस्थित याच्यामध्ये असं मिक्स असं करून घ्यायचे, तेलामध्ये थोडेसे फ्राय होऊ द्यायचे हे मसाले। हे मसाले फ्राय झाल्याच्या नंतर घरगुती काळं तिखट 1 चमचा काळा मसाला टाकत आहे आणि मीठ टाकायचं राहिलं ते मीठ टाकून घेते मी। आणि हे सर्व व्यवस्थित असं एकत्र मिश्रण करून घ्यायचं। व्यवस्थित असं ह्याला असं म्हणजे 1 ते 2 सेकंद असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हलवायचं ह्याला। आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ते भांडं विसळून व्यवस्थित ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, ह्याला उकळी येऊ द्यायची। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची, त्याच्यामुळे भाजीची टेस्ट आणखीन छान येईल। भाजीचा खूप घमघमाट येत आहे, भाजी खूप छान झालेली आहे। हे पाहू शकता तुम्ही कशी ग्रेव्ही झालेली आहे, एकदम ढाब्यासारखी एकदम काळीझर भाजी दिसत आहे। तर 3 अंड्यापैकी 1 अंडं मी याच्यामध्ये असं किसून टाकत आहे। भाजी आणखीन जास्त ग्रेव्ही होती आणि भाजीला एकदम अंडा करीसारखी टेस्ट येते, त्यामुळे असं 1 अंडं किसून टाकायचं। आणि बाकीचे 2 अंड्याचे मी असे अर्धे काप करून याच्यामध्ये या मसाल्यामध्ये म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करत आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि अर्धा अंडं किसलं होतं, अर्धा अंडा आणखीन याच्यामध्ये व्यवस्थित असं किसून घ्यायचं मसाल्यामध्ये। याला 5 ते 10 मिनटं असं व्यवस्थित सगळं अंडं मिक्स करून बॉईल होऊ द्यायचं। मी झाकत नाही, तुम्ही 5 मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल। आणि हे पाहू शकता हे मसाला आणि अंडे एकत्र मिक्स झाले आणि मस्तपैकी आपली अंडा करी अशी तयार झालेली आहे, ही पाहू शकता तुम्ही। तर किती मस्त अंडा करी तयार झालेली आहे। तर हे पाहू शकता किती चमचमीत एकदम काळी मसालेदार चटपटीत अंडा करी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही कशी झाली ते। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ह्याची टेस्ट आणखीन जास्त वाढेल। आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। धन्यवाद।